छत्रपती संभाजीनगरकरांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। अरे, ही धावपळ कसली आहे? हे लोक कुठे जात आहे? वीकेंडला ही गर्दी बघा। रिमझिम पावसानं हजेरी लावली आणि शहराचं ऑक्सिजन हब हिरवं झालं। सुट्टीच्या दिवशी शहरवासियांची पावलं गोगाबाबा टेकडीकडे वळत आहेत। चिमुकले हनुमान टेकडी सर करत आहेत। ही शहराची फुफ्फुसं निसर्ग सौंदर्यांनी नटलेली। मॉर्निंग वॉकसाठी छत्रपती संभाजीनगरकरांचं हे आवडीचं ठिकाण। हर्सुल सावंगीकडून दिल्ली गेट मार्गे कलेक्टर ऑफिस जवळ वळसा घेऊन आपण बिबिका मकबराकडे चाललोय। रंगीन दरवाजापासून पुढे डावीकडे काला दरवाजा आणि नौबत दरवाजा। या पुरातन वास्तूंची जडणघडण अनाकलनीय आहे। आमखास मैदानाजवळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं कमल तलावाचं सौंदर्यीकरण केलंय। कमल तलावाचं हे देखणं प्रवेशद्वार। ही तिकीट खिडकी लक्ष वेधून घेतेय। तलावाभोवतीचा वॉकिंग ट्रॅक, शोभिवंत झाडं, इथं विलक्षण शांतता आहे। इथं चिमुकले आजी आजोबांसोबत गप्पा गोष्टी करत फिरायला येण्याचा हट्ट धरताय। टाउन हॉलच्या उड्डाणपुलाखालून आपण घाटी रोडने मकबऱ्याकडे निघालोय। हे मकई गेटचं सौंदर्य बघा। त्यापुढे पुरातन दगडी पूल, खाम नदी। ही वारसास्थळं संभाजीनगरच्या गतकालीन वैभवाची साक्ष देतात। पावसानं मकबऱ्याचं सौंदर्य खुलून दिसतंय। सुट्टीच्या दिवशी इथं प्रचंड गर्दी असते। इथं सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही। मकबऱ्याच्या डावीकडून हा रस्ता थेट हनुमान टेकडीकडे चाललाय। इथं बऱ्यापैकी सिमेंट रस्ते झाले आहेत। गोगाबाबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत थेट दुचाकी, चारचाकी नेता येते। हनुमान टेकडीवरून बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेली घनगर्द झाडी, डोंगराच्या कुशीत लपलेली बुद्ध लेणी, त्या पलीकडे हनुमान टेकडी, दूरवर दिसणारे साताऱ्याचे डोंगर आणि नजर जाईल तिथवर पसरलेलं छत्रपती संभाजीनगर शहर। उंचावर हे हनुमानजीचं मंदिर उभारलंय। समोर महादेवाची पिंड। हे ठिकाण आत्मिक समाधान देणारं। हा चिमुकला कसला तरी हट्ट करतोय। इथल्या निसर्ग सौंदर्याची नजाकत वेगळीच। इथला प्रत्येक नजारा डोळ्यात साठवून ठेवावा तितका कमी। इथली प्रत्येक झलक मनाला भुरळ घालते। हा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवावा असा आहे। तुम्ही कधी या परिसराला भेट दिली आहे का? कॉमेंट मध्ये नक्की कळवा।